हाताळायचे आहेत, लक्षात ठेवा, नाहीतर पॅनटेलाइज केली जाईल. तुम्हाला टायमर लावलेला आहे इथे, म्हणून 15 मिनिटामध्ये तुम्हाला 3 षटके हाताळायचे आहेत. आणि 2 संघ भिडत आहेत शेवटच्या सामन्यामध्ये. ऑलराऊंडर भुईगाव आणि श्री सिद्धिविनायक गिरीज. आणि बक्षीस लागलेलं आहे हॅट्रिकसाठी, षटकारासाठी बक्षीस लागलेलं आहे. ते प्रभाकर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला, फलंदाजांना आणि गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. गोलंदाजाला सुद्धा हॅट्रिक घेतली तर 500 रुपये आहेत, फलंदाजांना सुद्धा 500 रुपये आहेत. त्याला नक्कीच सुपर क्वालिफाईडचा राऊंड आहे. क्वालिफाईडच्या राऊंडमध्ये कुठला संघ आज क्वालिफाय होतो बघूया. जो संघ क्वालिफाईड होईल तो उद्याच्या दिवशी फायनल सेमीफायनलमध्ये प्रवेश केला जाईल. नक्की 2 हात करेल NCC नायगाव बरोबर. अतिशय चांगला फटका, पहिला चेंडू होती, गाडी बाद. चला, पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज गणेश आणि नवीन फलंदाज गेलाय तो कृष्णा. चला, 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावा करतात बघूया श्री सिद्धिविनायक संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि पंचांचा इशारा वाईट, आणि वाईटच्या स्वरूपात श्री गणेशा करून देतात श्री सिद्धिविनायक या संघाचा. नक्कीच यष्टरचे दर्शवितो की चेंडू बाहेर आहे, वाईटच आहे. आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव श्री सिद्धिविनायक गिरीज या संघाची. पुन्हा शॉर्टपिच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. नक्की झेलच्या खाली जात आहे जय आणि झेल पकडला गेला. अप्रतिम झेल. ठेंगेडोचे अप्रतिम झेल पकडला गेला आणि कृष्णा सुद्धा बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज गेला ते नितेश. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतलेला आहे तोच फलंदाज नितेश मैदानामध्ये जात आहेत. फलंदाजी तितकी चांगली करतात, गोलंदाजी बघूया आज त्यांची गरज आहे. आता शेवटच्या सामन्यामध्ये क्वालिफायरचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये त्यांना नक्कीच अप्रतिम फलंदाजी करायची आहे. 2दा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे फलंदाज. पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. बघा, गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करतात. यंग जनरेशन आहे. राहुल भोईर, चांगली गोलंदाजी राहुल भोईर यांची. ते सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी केलेली होती आणि नक्कीच पुन्हा चांगला खोलवरचा चेंडू, चांगला खेळून काढलेला. एक धाव निश्चित पूर्ण आणि
ऋतिक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 2. या धावसंख्येवरती चेंडू झाल्यात ते 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात, 2 गडी बाद केल्यात. आणि दोन्ही जे फलंदाज आहेत ते दोन्ही सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेतलेले फलंदाज आहेत. दोन्हीकडे क्षमता आहे या फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा चांगला प्रेसिडेंट बघा. क्रिकेटर गेम दाखवत आहे. नक्कीच 2 विकेट गेलेले आहेत आणि अजून 2 षटक बाकी आहेत. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 3. आणि त्रिफळाची अप्रतिम गोलंदाजी. एक Present Tapa Boss. थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे. दुसऱ्या संघाला सुद्धा फलंदाजी करायची आहे म्हणून कोणी बॅड लाईनमध्ये खेळला नाही पाहिजे असा आयोजकांचा निर्णय आहे. आणि धावसंख्या पोचली गेली ती फक्त 3. बघा 3 धावा आणि 3 गडी बाद केले राहुल यांनी. अप्रतिम गोलंदाजी. आणि आता गोलंदाजीला ते ऋतिक आणि संघाचे कर्णधार उतरले अश्विन. 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. 2000 चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पंच लेग बाईज बॅट. ओके, पंचाने इशाऱ्याने दिला तर नक्कीच बॅटचा चेंडू आहे. 1 धाव. धावसंख्या पोचली गेली ती 4. चला हा हिटर फलंदाज. आणि नक्कीच अश्विन संघाचे कर्णधार आहेत. नक्कीच इथे झेल होता. झेल सुटला गेला दिनेश यांच्याकडून. नक्कीच हातामध्ये झेल होता. नक्कीच अश्विन त्यांचे भाऊजी आहेत दिनेश यांचे. आणि दिनेश हा साळा आहे. नक्कीच अश्विन हसतो. साल्याने कॅच सोडलाय. नक्कीच आभारी आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांचा इशारा. नो बॉल. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 6. चला बघूया. फ्री हिटचा चेंडू आहे पुढचा. पुन्हा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांचा इशारा. वाईट. अजून फ्री हिट चालू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 7. खराब गोलंदाजी करत आहेत गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू नो. दुसरा वाईट. आणि फ्री हिट चालू आहे. आणि राहुल त्यांना समजवतात. राहुल याने अप्रतिम षटक हाताळलंय. फक्त 3 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट. नो बॉल. 3 धावा तर एक्स्ट्राच्या स्वरूपात गेलेल्या आहेत त्या श्री सिद्धिविनायक संघाला. धावसंख्या पोचते ती 8 या धावसंख्यावरती. खूपच चांगली गोलंदाजी हाताळली राहुल यांनी. आणि नक्कीच ऋतिक हे वाईट आणि नोच्या स्वरूपात धावा देत आहेत. कारण धावा रोखल्या गेल्या राहुल यांनी. आणि ऋतिक हे धावा देत आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला. नक्कीच एकदा पुन्हा. आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि गडी बाद.
नक्कीच गडी बाद झाला. नवीन फलंदाज गेला आहे तो अनुष. चला बघूया. नक्कीच गडी बाद झाला. धावायची काही गरज नव्हती तिकडे, अरे चेंडू हातामध्ये होता क्षेत्ररक्षणाच्या आणि फेकी सुद्धा हातामध्ये होती आणि नक्कीच विकेटी गेली. अश्विन धावत होते, कॉल होता. अश्विन पुन्हा रिटर्न मागे फिरले गेले. चला नक्कीच अश्विन आहेत, हा रिटर्न फलंदाज आहे तो मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा जोरदार माझ्या प्रयत्नामध्ये नक्कीच चेंडू जात आहे मिड विकेटला. एकच धाव. धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या मोजली गेली ती 10. दुहेरी अंकामध्ये धाव आलेले 10. दुसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू झालेत ते 4 चेंडू हाताळलेले. आता परत 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू. बघा बॅक टू बॅक खराब हाताळतात गोलंदाजी. धावसंख्या मोजली गेली ती 11. धावसंख्या 11. 8 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत गोलंदाजा ऋतिक यांनी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातात आणि नक्कीच संदीप यांनी गडी बाद झेल बाद. चला थँक्यू तुझे. चला फलंदाजाने घाई करायची आहे. फलंदाज थोडे घाई करा. अजून 4 षटक हाताळायचे आहेत. चला इकडे बक्षीस लागलेलं आहे षटकारावरती. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आणि षटक संपलेला आहे. 2 षटकांतर श्री सिद्धिविनायक संघाची धावसंख्या झाली 11. शेवटचा षटक अंतिम षटक. थँक्यू तुझे. चला इथे बक्षीस तुम्हाला लावलेलं आहे. कुठले फलंदाज 3 षटकार मारत पण 2 षटकार मारा तरी 500 रुपये कमवा. बघा पद्माकर नाईक यांच्याकडून बक्षीस काय आलेलं आहे. 3 षटकार तर कुठला खेळाडू सध्या मारत नाही. 2 षटकार मारा 500 रुपये कमवा. चला अश्विनसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकार मारा 500 रुपये घ्या. गोलंदाजीला आहेत ते रोहित. नक्की शॉर्ट पे चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. चेंडू जात आहे मिड विकेटला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. बघूया आणि निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सर 13. अश्विनसाठी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे प्रभाकर नाईक यांच्याकडून. 1 षटकार कमी केलेला आहे तुम्हाला. आणि नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 14. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा करता बघूया फलंदाज अश्विन. नक्कीच जोरदार माझा फ्री हिटचा चेंडू आहे आणि नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता आणि नक्कीच इथे धाव झाली असती पण अश्विन यांनी धाव घेतली नाही. नक्कीच त्यांना वाटलं एकच धाव येईल. फेकी खराब झाली त्याच्यामुळे पुन्हा धावायचा प्रयत्न केला. तर 4 चेंडू आहेत आणि अश्विनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची 4 चेंडूमध्ये आणि 4ही चेंडू अश्विनलाच खेळायचे आहेत कारण संघाचा कर्णधार आहे आणि तेच 4ही संघ चेंडू खेळतील. नक्कीच उंचावला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा येतोय चौकार.
तर धावसंख्या पोचली गेली 18 आणि शेवटचे 3 चेंडू आहेत. चला 3 चेंडू आहेत. नक्कीच 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. पुन्हा एकदा उंचावून तेवढा स्लोवर चेंडू धावत आहे जेलसाठी आणि इथे जेल सुटलाय. पुन्हा एकदा जेल होता. जोरदारशी अपील आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. लक्ष निश्चितच डिसिजन पेंडिंगला ठेवलेला आहे. आणि OUT आउट. चला फलंदाज आउट. धावसंख्या पोचली गेली आहे ती धावसंख्या झाल्या 19. शेवटचे 2 चेंडू आहेत. चला 2 चेंडू मध्ये किती धावा करतात आणि किती धावा जर आव्हान ठेवतात समोरच्या संघाला. चला शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर पद्माकर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच चेंडू लेग साईड तळवला चेंडू. नक्कीच एक धाव निश्चित पूर्ण. चेंडू चौकात चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. एक धाव निश्चित पूर्ण. 2 धावा आता नक्कीच पूर्ण होतील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 21. धावसंख्या झाल्या 21. शेवटचा चेंडू. चला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चांगला प्रहार केला लेग साईडला. पुन्हा एकदा चौकाशी आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा 2 धावा. तिसरे धावायचा प्रयत्न होतो का बघूया. आणि 2च धावा. धावसंख्या पोचली गेली ती 23 आणि 24 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी ते श्री सिद्धिविनायक संघ आणि ऑलराऊंडर संघाला. चला थँक्यू डीजे. चला घाई करायची आहे. 24 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 24 धावा. चला फलंदाजाने घाई करायची आहे. 15 मिनिटाच्या तुम्हाला गोलंदाजी करायची आहे क्षेत्ररक्षणाला. चला घाई करा आणि फलंदाजाने सुद्धा लवकर घाई करा. बॅड लाईट कोणाला झाली नाही पाहिजे. चला 8-8च्या सरासरी सामना खेळायचा. 24 धावांची गरज आहे. नक्कीच सलामी जोडी ऋतिक आणि निलेश मैदानात जात आहे. चला नक्कीच थोडं घाई करा. फलंदाजांनी सुद्धा सलामी जोडी घाई करा कारण तुम्हाला फलंदाजी करायची आहे म्हणून सर्वांनी थोडे फास्ट जायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायचे. पंच गोलंदाजीला ते नितेश. 24 धावांची गरज आहे. पहिलं जे षटक आहे ते खूपच महत्त्वाचं ठरेल या
सामन्यासाठी क्वालिफाईड तर बघूया, कारण पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. आता नक्कीच 2 षटकं आहेत त्यांना गोलंदाजीसाठी धावा राहतील. अरे पहिली गोलंदाजी करते नितेश, स्ट्राईकला ते ऋतिक, नॉन स्ट्राईकला ते निलेश. चला 18 चेंडू 24 धावा. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू होता आणि कृष्णा खूप चुकी करतात. बघा निर्धाव चेंडू होता, 2 धावा दिल्या गेल्या. काही गरज नव्हती. स्टंप ठोकून घ्यायचा पंच. नक्की डॉट चेंडू होता, पण एस्ट्रिक्शन मोठी चुकी करतात का तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत आणि तुम्हाला असली चुकी महागात ठरू शकते. शेवटच्या चेंडू परत मॅच येईल तेव्हा. नक्कीच चांगला, अतिशय चांगला असा इफेक्ट बघायला मिळाला. निश्चित एकदा पुन्हा दुसरे धावायचा प्रयत्न होत आहे आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. बघा चांगला इफेक्ट बघायला मिळतो क्षेत्ररक्षणाकडून. नक्कीच चांगला प्रहार होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. झेल होता, एका हातामध्ये प्रयत्न केला आणि नक्कीच 2 धावाला रोखू शकत नाही. पुन्हा एकदा उंचा तडा, नक्की झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद. थँक्यू डीजे. चला फलंदाजाने घाई करायची आहे, अजून 2 षटक हाताळायचे आहेत. थोडं घाई करा फलंदाज. धावसंख्या पोहोचले गेले 4, चेंडू झाले 3. नक्कीच कुठला संघात ट्रॉफीवरती नाव कोरेल बघूया. ऑलराऊंडर भुईगाव की श्री सिद्धिविनायक. चला अजून मॅच भरपूर बाकी आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू परत काही सांगता येत नाही. पुन्हा एक चांगला चेंडू, चांगला खेळून काढला. 1 धाव निश्चित पूर्ण आणि 1च धावावर समाधान. धावसंख्या एकीने पुढे सरते. धावसंख्या पोहोचली गेली ती 5. चेंडू झाल्यात ते, चेंडू झाला 4. धावसंख्या पोहोचले गेले 5 आणि निलेश यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ते सकाळच्या 17 पासून ओपनिंगला खेळतात आणि चांगले प्रहार सुद्धा केल्यात. बघा चांगला चेंडू, चांगला खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण, इकडे नक्कीच गडी बाद झाला असा, पण चांगली रन इन बिटवीन. 1च धाव समाधान. धावसंख्या एकीने पुढे सरते. धावसंख्या पोहोचली गेली ती 6 आणि नक्कीच शेवटचा चेंडू. 8-8च्या सरासरी सामना जिंकायचा आहे तो ऑलराऊंडर भुईगाव संघाला. 24 धावा आहेत, संध्याकाळचा 17 आहे आणि बघूया धावा होतात की नाही. चेस फुल आणि नक्कीच इथे गाडी बाद. चला थँक्यू डीजे. चला 12 चेंडू 18 धावा. बघा 9-9च्या सरासरी. पहिला सामना होता 8-8च्या सरासरी, आता 9च्या सरी. चला फलंदाजाने रेडी राहायचं आहे प्लीज. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जे फलंदाज जातील ते प्लीज रेडी राहा, कारण संध्याकाळचा 17 आहे, अंधार पडत चाललेला आहे. तुम्हाला बॅड लाईटचा प्रॉब्लेम नको. तुम्ही सर्व रेडी राहायचं आहे. जे फलंदाज रेडी राहा. जे फलंदाज असतील चला 12 चेंडू 18 धावा. सामना अजून 2 ठिकाणी आहे. कधी सामना झुकतो श्री सिद्धिविनायककडे, कधी सामना झुकतो ऑलराऊंडर संघाकडे. चला 12 चेंडू 18 धावा. नक्कीच कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू 30 धावा हव्या होत्या आणि विवेक गोवारींची काय ती फलंदाजी बघायला मिळाली. 4 षटकार 1 चौकार आणि 1 चेंडू 2 धाव, चेंडू निर्धाव आणि गोलंदाजीला येतात ते अमन. नक्कीच मोठे प्रहार निलूबाईची क्षमता आहे करण्याची. 2 षटकार मारा, 500 रुपये कमवा. चला गोलंदाजांना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका तुम्ही सुद्धा, कारण अंधार पडत चाललेला आहे. बॅड लाईट होत चाललेली आहे.
अतिशय चांगला चेंडू, बॅकफुलला गोलंद क्षेत्ररक्षक आणि नक्कीच वेग सारखी फलंदाजी बघा कशी त्यांनी फलंदाजी केली होती. ह्या टायमामध्ये ती मॅच सुरू होती, वेळ पण हीच आहे आणि फलंदाजी भन्नाट केली होती. अजून मैदानामध्ये हवा भरपूर सुटलेली आहे, नक्कीच मोठे बहार येणार शकतात. अतिशय चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा लेग बाईटची धावामध्ये एक धाव, धावसंख्या एकीने पुढे सरती, धावसंख्या पोचली गेली आहे ती 7. 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा म्हणजे 2-2च्या सराने सुद्धा सामना जिंकू शकतात ऑलराऊंडर भुईगाव संघ. खूपच चांगला चेंडू बघा, शेवटच्या कव्हरला चेंडू जात आहे आणि हा येतोय चौकार. चला चेंडू मध्ये फेकायचा, त्वरित घाई करा. धावसंख्या 4 ने पुढे सरते, धावसंख्या पोचली गेली ती 11. चला 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा बघा. मला सामना कोणाच्या दिशेने, चला घाई करा प्लीज. 9 चेंडू 13 धावा. नऊ चेंडू 13 धावा. गोलंदाजीने काय केलं तो मीटिंग प्लीज, वॉर्निंग आहे तुम्हाला शेवटची. पुन्हा एकदा कव्हर झोनला चेंडू खेळलेला आहे. पुन्हा चेंडू एक धाव पूर्ण, पुन्हा चेंडू चौकात. दुसरी धावेचा प्रयत्न होता, तिसरी धावेचा प्रयत्न होतो का बघूया. 2 धाव नक्कीच पूर्ण आणि तिसरी धावेचा प्रयत्न होता आणि गाडी बाद. चला नवीन फलंदाजांनी जायचं आहे, थोडं घाई करा. नवीन फलंदाज घाई करायची आहे. धावसंख्या 2 ने पडते, धावसंख्या पोचली गेली आहे ती 13. सामना जिंकण्यासाठी अजून 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा. चला घाई करा दिनेश. चला धावसंख्या झाले 13. 11 धावांची गरज, 11 धावांची गरज. चांगला खेळत होते 2 फलंदाज, फेकी चांगली आणि नक्कीच. चला घाई करायच्या पंच, जास्त मीटिंग घेऊ नका कोणी. चला कोणाला कुठे पाठवू नका, क्षेत्ररक्षण बॅड लाईट होत आहे. 8 चेंडू आहेत, 8 चेंडू 11 धावा. क्वालिफाईडचा सामना आहे, 2 संघ भिडत आहेत आपसामध्ये. अतिशय चांगला फटका, उंचावून चढवला चेंडू, हा येतोय. झेल होता, झेल सुटला गेला बघा. शेवटच्या क्षणी झेल सुटले. किती मागे ठेवच्या, 2 धावा निश्चितच पूर्ण आणि धाव संख्या पोचली गेली आहे ती 15. आता 7 चेंडू 9 धावा. चला काही करा, 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. झेल होता, झेल पकडता नाही आला क्षेत्ररक्षणाला आणि नक्कीच 2 धावा बघा. दिनेश अति चांगल्याचे फलंदाज आहेत, दिनेश पवार. नक्कीच भावेश पवारचं नाव तुम्ही ऐकलेच आहे, तसा दिनेश पवार सुद्धा चांगला खेळाडू आहे. नक्कीच अशा क्षणी त्यांची अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. चला काही करा. पुन्हा एकदा उंचान चढवला चेंडू, नक्कीच चेंडू झेल होतो का बघूया. क्षेत्ररक्षण जात आहेत आणि गाडी बाद. अतिशय चांगला असा झेल पकडला गेला आणि गाडी बाद झाली. आता समीकरण आहे 6 चेंडू 9 धावा. चला नवीन फलंदाज, 6 चेंडू 9 धावा बघा. सामना एकदा ऑलराऊंडर सायकेकडे झुकतो, एकदा सामना श्री सिद्धिविनायककडे. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावा. कुठला संघ आज क्वालिफाईड होतो बघा. 24 धावांचं आव्हान दिलेलं आहे सामना जिंकण्यासाठी, ते सुद्धा शेवटच्या ओव्हर परत आणलेले 6 चेंडू 9 धावानं गोलंदाजीला संघाचे कर्णधार अश्विन. चला नो मीटिंग प्लीज पंच, शेवटची वॉर्निंग आहे सर्व टीमला. श्री सिद्धिविनायक कोणी सेलिब्रेशन करू नका, शेवटच्या चेंडूवरती सेलिब्रेशन तुम्हाला वेळ दिली जाईल दोन्ही संघांना. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावा. त्याला कुठला संघ विजय होतो. मैदानामध्ये हवा सुटलेली आहे भरपूर आणि हवेचा झोक सुद्धा राईट टाइम फलंदाजासाठीच आहे. चला 6 चेंडू 9 धावा. त्याला पंच
पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा, पुन्हा एकदा कव्हरला चेंडू खेळला गेला, पुन्हा एकदा एक धाव तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फेकी खराब, 2 धावाचा निश्चित पूर्ण आणि गाडी बाद. नक्कीच गाडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे सरते आणि सामन्याकडे 5 चेंडू 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी गाडी आता 5 चेंडू 7 धावा, 5 चेंडू 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे ऑलराऊंडर आणि संघाचे कर्णधार संदीप जाधव जाता जाता सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू चला घाई करायचा आहे, बॅड लाईट होत आहे आणि नक्कीच 5 चेंडू हाताला येताना 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा, 5 चेंडू 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी ऑलराऊंडर भुईगाव या संघाला. आणि नक्कीच अनेक प्रेक्षक जुळलेले आहेत यूट्यूब दिका स्पोर्टच्या या चॅनलला. पुन्हा एकदा कव्हर आहे, नक्कीच एकदा पूर्ण आणि एकच धावसंख्या पोचली गेली आहे ती 18. 6 धावांची गरज, 4 चेंडू 6 धावा आणि नक्कीच अनुभवी फलंदाज आहेत संदीप जाधव. 4 चेंडू 6 धावा बघा, 4 चेंडू 6 धावांचा सामना आणि स्ट्राईकला संघाचे कर्णधार संदीप जाधव. पुन्हा एकदा चांगला प्लेसमेंट बघा, पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडू खेळला गेला आणि एकच धाव आणि एकच धावावर समाधान. आता सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 5 धावा, चला 3 चेंडू 5 धावा. चला 3 चेंडू 5 धावा आणि स्ट्राईकला तो फलंदाज आणि स्ट्राईकला तो जय. बघूया जयकडे पूर्ण लक्ष आहे, पूर्ण टीमचं ऑलराऊंडर तसेच पूर्ण भुईगाव संघ टुर्नामेंट मॅच बघत आहे यूट्यूब लाईव्ह वरती. बघूया आजचा हिरो कोण होतो, अश्विन होतो की जय. चला बघूया सामना. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. मिरधाव चेंडू बघा, अप्रतिम सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. कालचा जो सामना होता त्याचप्रमाणे हा सामना सुद्धा भिडत आहे. चला 2 चेंडू 4 धावा, सॉरी 5 धावा. चला 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. चला जय. आणि पंचांचा इशारा, पंच आमच्याकडे बोलतात बघा, वाईट. आणि 2 चेंडू 4 धावा, चला 2 चेंडू 4 धावा. ना काही रिव्ह्यू घेतलेला, थांबा 1 मिनिट. चला वाईटचा इशारा आहे, पंचांचा डिसिजन बरोबर आहे आणि रिव्ह्यू मध्ये पण सुद्धा वाईट दर्शविला जातो. चला 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा सामना जिंकण्यासाठी ऑलराऊंडर भुईगाव या संघाला. आणि गाडी बाद. चला नवीन फलंदाज जायचा, 1 चेंडू 4 धावा, घाई करा. चला नवीन फलंदाज राहुल, थोडं घाई करा, 1 चेंडू 4 धावा. चला कोणी मीटिंग घेऊ नका, 1 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज राहुल. चला सामना जर विन केला राहुल यांनी तर 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सामना विन केला तर 500 रुपयाचा पारितोषिक राहुलसाठी आहे, प्रभाकर नाईक यांच्याकडून. जर सामना विन केला तर नक्कीच आता सामना कशा प्रकारे विन करायचा आहे ते राहुलवरती, चौकार मारू, षटकार मारू की 4 धावा काढू. चला नक्कीच 1 चेंडू 4 धावा. आणि नक्कीच सामना विजयी झालाय तो म्हणजे श्री सिद्धिविनायक संघ गिरीज.